रंगाप्रमाणे साड्या घातल्या, पप्याचा बाप तुमचा ऐकतोच. मग रविवारचा रंग लाल तांबडा. रविवारच्या नंतर येतो वार सोमवार. मग सोमवार कोणाचा? महादेवाचा. पण खरं सांगू का, महादेवाने हा सोमवार माता लक्ष्मीला दान देऊन टाकलेला आहे. महालक्ष्मीची भक्ती पाहून, लक्ष्मीला पहिले महाशब्द लागलेला नव्हता, लक्ष्मीची भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, माता लक्ष्मी, तसा तर महा हा शब्द फक्त मलाच लागतो, पण मी तुमच्या भक्तीवर प्रसन्न आहे, म्हणून आजपासून माझे भक्त तुम्हाला लक्ष्मी नाही महालक्ष्मी त्या ठिकाणी म्हणतील, म्हणून तिला महालक्ष्मी म्हणून संबोधलं जातंय. आणि माझा जो वार आहे तो सोमवार मी तुम्हाला देऊन टाकतो, म्हणून सोमवारी महादेवाची भक्ती करतात आणि सोमवारी लक्ष्मी मातेची सुद्धा भक्ती करतात. लक्ष्मी प्राप्तीसाठी सोमवारी लक्ष्मी स्तोत्र त्या ठिकाणी महादेवाच्या स्तोत्रांबरोबर म्हणावी. म्हणून सोमवार, मग या वाराची जी देवता आहे ती देवता आहे चंद्र, आणि चंद्राचा रंग आहे सफेद मोतिया सिल्वर चांदी कलर आहे की नाही. मग सोमवारी सफेद कपडे घालायचे पुरुषांनी पण स्त्रियांनी पण, मोतिया कलर सिल्वर कलर. बघा अपयश त्या दिवशी येणार नाही. त्याच्यानंतर वार येतो मंगळवार. हा मंगळवार सुद्धा महादेवाने निर्माण केलेला आहे. मंगळवार म्हणजे याला भौमवार म्हणतात संस्कृतमध्ये. भौम म्हणजे मंगळ. हा मंगळ भूमीचा पुत्र आहे, पण भगवान शंकर तपश्चर्या करून उठल्याच्या नंतर त्यांच्या शरीरावर जो घाम आला, आपल्या भाल कपाळावरून त्यांनी तो घाम असा त्या ठिकाणी जमा केला आणि खाली टाकला, तर तो धरतीवर पडला. धरणीने तो घाम धारण केला आणि त्या घामापासून त्याने एक पुत्रला जन्माला घातलं. ती एक पुत्र प्रसवली, त्या पुत्राचं नाव आहे मंगळ. हा मंगळ भूमिपुत्र आहे, म्हणून याला भूमीज म्हणतात, याला भौम म्हणतात. आणि हा रुद्राचा त्या ठिकाणी पुत्र असल्या कारणाने याचा स्वभाव तापट आहे, म्हणून मंगळाचे लोक फार गरम. त्यांना दिवसलं की ते चिडचिड करतात. पण हा मंगळ जितका वाईट तितका चांगलाही आहे. याला भगवान शंकराने नवग्रहांमध्ये सेनापती हे पद देऊन टाकलं. कुठलं पद दिलं? सेनापती. ज्यांना ज्यांना सरकारी नोकरी हवी असेल, मला सरकारीच नोकरी मिळवायची, अशा लोकांनी या भौमाचं पूजन करावं, या महादेवाच्या पुत्राची स्तुती करावी. ओम अंगारकाय नमः, ओम अंगारकाय नमः या मंत्राचा जप नित्य करावा. शिव महापुराणाची कथा सांगते. स्तुती करता आली तर धरणीगर्भ संभूतम मंत्र म्हणावा. गुळाची रेवडी वाहत्या पाण्यात सोडावी. हा भूमीतून निघाला म्हणून तांब्याचा तांब्या घ्या, त्यामध्ये मध घाला, ते लाल कापडाने बंद करा आणि विरान जिथे काही जगत नाही अशा जमिनीमध्ये 1 फूट खड्डा खोदा, त्यात तो तांब्या पुरून द्या आणि सांगा की हे भूमिपुत्रा, तुला मी नैवेद्य दिलेला आहे, तू सेनापती आहेस, म्हणून तुझ्या ह्या देशाच्या संरक्षणाच्या ठिकाणी जिथे कुठे त्या ठिकाणी मला अपेक्षा आहे अशा ठिकाणी मला नोकरी मिळू दे अशी प्रार्थना करावी. तर चांगल्या नोकरीचे योग येतात. मी उपाय कितीतरी लोकांना सांगितलेले आहेत महाराज. ओम अंगारकायाचा जप करावा. ज्याला मंगळाचा त्रास आहे त्यांनी सुद्धा हे उपाय करून बघावेत. मंगळाची लक्षणं, हे लोक रागीट असतात, डोळे सतत लालसर असतात, गालाचे हे भाग थोडे उंच असतात. मीच काय, माझ्याबरोबर राहणारे सुद्धा तुमच्यापैकी बसलेल्या लोकांना, किती लोकांना मंगळ आहे, बरोबर त्या ठिकाणी ओळखून काढतील महाराज. मंगळाचा चेहरा हा आक्रमक त्या ठिकाणी चेहरा असतो. मग याच्यामध्ये सुद्धा काही फरक आहेत. काही मंगळ प्रखड आहेत, काही मंगळ अपवाद आहेत. मग अपवाद कुठले, राजयोगकारक कुठले, खतरनाक कुठले, हे ऐकण्यासाठी माझ्या घरी यावं. मी ती कथा सांगतोय. चला, त्यासाठी युट्यूबला मी व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, मंगळाचे उपाय म्हणून बघून घ्या. मग मंगळवार याचा
जो रंग आहे तो रक्तवर्ण आहे. कसा आहे? रक्तवर्ण. म्हणून मंगळवारी लाल रक्तवर्णाच्या साड्या आणि कपडे पुरुषांनी घालायचे. पुढचा वार बुधवार. बुधवार हा बुध चंद्राचा त्या ठिकाणी पुत्र आहे. चंद्राचा लीलावतीपासून झालेला त्या ठिकाणी पुत्र आहे. आणि सज्जनांनो हा नपुसक ग्रह आहे. हा कसा ग्रह आहे? नपुसक ग्रह आहे. याचा रंग आहे हिरवा. ज्याची कन्या राशी असेल, ज्यांची मिथुन राशी असेल, यांनी ह्या नपुसक लोकांना दान करावं. हिरव्या रंगाची नोट, मग 20ची नोट असेल, 50ची असेल, हिरवी 500ची असेल, ती नपुसकांना दान करावी. या बुधाचा सुद्धा देखील मोठा इतिहास आहे. बुध हिरवा रंग परिधान करणाऱ्यांवर त्या ठिकाणी कृपा करतो. अजून काय? तो हस्त नक्षत्राचा स्वामी आहे बरं का. हस्त नक्षत्राचा स्वामी असल्या कारणाने जेव्हा जेव्हा महादेवाचं भजन होईल, विठ्ठलाचं भजन होईल, तेव्हा उदार अंतकरणाने होऊन दोन्ही हातांनी जेव्हा माणसं टाळ्या वाजवतात ना, तेव्हा तो बुध आपल्यावर कृपा करत असतो. तो बुध आपल्यावर कृपा करत असतो. हस्त नक्षत्राची कृपा होते. म्हणून कन्या राशीच्या लोकांनी आणि मिथुन राशीच्या लोकांनी सतत नामस्मरणात टाळी वाजवली, त्यांच्यासाठी शुभ आहे. आणि तुमच्यासाठी सुद्धा शुभ आहे की बुधाची कृपा व्हावी. म्हणून टाळी तुम्ही फक्त कीर्तनात आणि भजनातच वाजवू शकतात. कारण बुधाची ज्यांच्यावर कृपा आहे ते नपुसक कायम कुठे बी मेरे अंगणों में ते कुठे वाजवतात, त्यांना ते शोभेल. कारण की हस्त नक्षत्राचे ते स्वामी आहेत. मग ते पुढेही टाळी वाजवतात. पण आपण फक्त कीर्तनात त्या ठिकाणी टाळी वाजवायला पाहिजे. पुढे वार येतो गुरुवार. गुरु बृहस्पती आहेत आणि बृहस्पतींचा रंग आहे महाराज पिवळा. कुठला? पिवळा. म्हणून गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे वापरावेत, साड्या वापराव्यात. नंतर वार येतो शुक्रवार. शुक्राचार्य राक्षसांचे गुरु, सौंदर्याचे देवता, त्यांचाही रंग आहे सफेद हिरा रंग. सफेद रेशमी कपडे किंवा सफेद रंगाचे कपडे शुक्रवारी. त्याच्यानंतर वार येतो शनिवार. शनीचा रंग आहे त्या ठिकाणी निळा. मग निळ्या रंगाचे जे मित्र आहेत सापेक्षाने बेंगणी आहे की नाही, स्काय ब्ल्यू, हे कपडे. वार संपले, पुढे रविवारी येऊन गेला. गोपाल कृष्ण भगवान. हे झालं